खरंच मित्रांनो कसं वाटेल तुम्हाला जर 300 ते 400 वर्षापूर्वीची एखादी एक गोष्ट मी तुम्हाला दावली आणि ती गोष्ट अजूनपर्यंत आहे तशी असेल, म्हणजे त्या काळी ज्या लोकांनी बनवली होती तशी, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दावणार आहे. तर मित्रांनो आपण हे आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि ही जी विहीर आहे तर ही विहीर आहे सुमारे 400 ते 300 वर्षापूर्वीची. आणि इथं बघू शकताय तुम्ही बरं का, विहीर जी आहे विहिरीला पूर्णपणे एकाही ठिकाणी कुठेही सिमेंट वापरलेलं नाही आहे. इथं पण बघू शकता तुम्ही पूर्ण जे दगड आहेत दगडावर एकावर एक दगड ठेवून विहीर जी आहे ती फिक्स केलेली आहे पूर्ण. आणि बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं. आणि हे डिझाईन जे आहे हे जुनं डिझाईन आहे. म्हणजे पहिलं कसं असायचं की पहिल्या मोटर नव्हत्या हे नव्हत्या, त्यामुळे कसं होतं की पहिलं बैल असतात ना आपले बैलांनी मोठ असायची आणि ते तुम्हाला रस्सी बांधलेली दिसते ना, दावं बांधलेलं तिथं, म्हणजे तिथं काय म्हणते त्याला मोठ लावत होते आणि बैलांनी तिकडे ओढत होते, त्या दिशेने बैलांनी ओढत होते. तर असं ओढून जे आहे ना विहिरीतलं पाणी काढत होते आणि आपले जे काय पीक आहे म्हणजे धान्य वगैरे काय आपण जे शेतात पीक घेणार आहे तर त्या पिकापर्यंत ते पाणी पोचत होतं बरं का. तरी अशा जुन्या पद्धतीचे आहेत, मी दावतो तुम्हाला. हो का, हे इथं आहे ना, इथून पाणी यायचं, ह्यात पाणी त्या बैलाच्या साह्याने ह्यात टाकायचं आणि ह्या दंडावाटे पाणी जायचं. तरी अशा पद्धतीने आताच कसं झालं, आता मोटर आहे, बटन दाबलं पाणी वर. बघा यामध्ये जे आहे ना, का यामध्ये लाकडं टाकायचं बहुतेक आणि रस्सी वगैरे काय तर टाकत असतील पहिले मला पण काय माहीत. मला पण म्हणते ती जुनी विहीर आहे, पण जुनीच विहीर आहे कारण खूप जुनी विहीर आहे. चला अजून तुम्हाला काय दावतो आमच्या इकडचं. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एका मराठी माणसाला म्हणजे मराठी पोराला सपोर्ट करा. म्हणजे सपोर्ट म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा दिवस आता उन्हाळ्याचे चालू आहेत आणि पाणी कसं व्हायला लागले जसं की पावसाळा असल्याने. आणि हे बघा ये जायसाठी हे अशा पद्धतीने सोय केलेली आहे. पण तुम्ही एक बघू शकता, दिवस जे आहेत ना, दिवस उन्हाळ्याचे चालू आहेत, म्हणजे थंडीचे दिवस चालू आहेत आणि आता उन्हाळ्यात तर पडणारच आहे. आणि ही वतात ना, म्हणजे वडाच आहे एक प्रकारचा. पण इथं पाणी नसतंय, पाणी आलंय जे रानातलं पाणी आलंय आणि पाणी कसं चालू आहे बघा की जणू काय पावसाळा असल्याने. तर चला आपण जाऊया पुढे. बघू शकताय बरं का मित्रांनो, ही जी विहीर आहे ही पण त्याच काळाची विहीर आहे. तर मित्रांनो आता जे आम्ही चाललोय ना, बघा आपल्याला एक जोडीदार सापडलाय आणि मी आता चाललोय कुठं सांगतो, नदीत चाललोय. नदीत म्हणजे त्या अर्थाने नाही हो, नदीत चाललोय. आमच्या जोडीदाराने जे आहे ना काय केलंय, मासं पकडायसाठी पिंजरा टाकला आणि त्या पिंजऱ्यात काय अडकलंय का नाही बघायला चाललोय आम्ही. आता बघू शकता बोटाला लागले राव माझ्या. तर आता तिथं जायचंय, बघायचं काय आहे का नाही. असलं तर घ्यायचं, तुलाच राहू दे म्हणायचं, आणि नसलं तर आपल्याला कंटेंट भारी झाला. आता नसलं तर काय करायचं, व्हिडिओ काढायचा आणि घरला जायचं. भावड्यांनो आम्ही आलोय बरं का, आणि ही आमची मान नदी आहे आणि मान नदीच्या पिंजरा टाकलाय माशासाठी. मासं सापडायचं का दुसरं काय सापडते बघूया चला. काय बांधलं होतं मित्रांनो, मक्याचं कणीस बांधलं होतं माशांना खायला. होय हा. केवढा होता, मोठा होता. तर बघा मित्रांनो हे असं नदी आहे हो का. हा आहे पिंजरा ओढण्याची स्टाईल. सापडेल का, असेल का यात मासा, तुम्हाला काय वाटतं, असेल का नाही. नाही मित्रांनो काहीच नाही आहे यामध्ये, पाहू शकता तुम्ही, नीट पहा. आणि बघा माशाला खायसाठी कणीस बांधले, मक्याचं कणसालाच गावलेला. तांदूळ टाकले, असा फेकायचा तांदूळ टाकायचा. हा पिंजरा आहे बरं का मासा जर पकडायचा. आणि मी जो तुम्हाला दावला होता ना, ते पाणी म्हणलेलं उन्हाळा चालू आहे आणि पावसाळ्यात पाणी येते तो ते तिकडून येते.
मित्रांनो वातावरण तर खूप भारी आहे बरं का इथं, पण आता पावलं असतं बरं का, आत हुडी टाकली असती, पण थंडीचे दिवस चालू आहेत. आता हुडी टाकायची, संध्याकाळी परत दवाखान्याला जायला लागेल मला, त्यामुळे नको टाकायला उडी पण नको आणि काहीच नको. खूप मोठा मासा सापडला, खूप मोठा म्हणजे खूप मोठा. आम्हाला कसं झालं होतं की ती खांद्यावर घेऊन यायला सुद्धा आम्हाला म्हणजे खूप असा त्रास व्हायला लागला होता. मग काय केले, आता ट्रॅक्टर एक JCB एक बोलवला आहे, उचलून त्यात टाकायचं आहे आणि घेऊन जायचं आहे डायरेक्ट हॉटेलवरती. असं घरी बिरी नाही, डायरेक्ट हॉटेल. नाद करते काय? हां, हॉटेल तिरंग हॉटेलला आम्ही फोन करून सांगितले अशी अशी ऑर्डर आहे, तयार करून देता. त्यांनी म्हणली एवढा मोठा मासा आमच्याकडे भेटेल करून तुम्हाला, या. तर जायचं आता थोड्याच वेळात. आम्ही चाललोय आता JCB बोलवायला. बघा इथं ह्याच्यावर हा ट्रॅक्टर घालवायचा आता, जाईल का सांगा मला. आणि आपण आता इकडे थांबू, कारण आपल्याला आता मज्जा बघायची, मज्जा. भाऊ येते का? येऊ द्या येऊ द्या. हेवी ड्रायव्हर आहे हो, हेवी, लय हेवी ड्रायव्हर आहे. बघा 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 बघा, गाईज गाईज गाईज, गेला गेला गेला, आला की राव. म्हणला ड्रायव्हरला, भारी ड्रायव्हर आहे, जाते ट्रॅक्टर विक्टर जावा जावा. तर चला आपण पण जाऊ आता आपल्या आपल्याला काम आहे गाईज, कारण आपल्याला आता मी इंग्लिश बोलतोय मी तुमच्याशी. आणि थोड्याच वेळात मी आता घरी जाणार आहे. थोडं तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर लगे खोटं गेलाय मित्रांनो, आणि तो ट्रॅक्टर आहे आणि तिथं बैल आहेत बरं का, बैल. ये बघा इथं, तो जो ट्रॅक्टर गेला तो आत्ताचा ट्रॅक्टर आहे, आणि हे जे आहेत हा ट्रॅक्टर खूप जुना ट्रॅक्टर आहे. तिथं एक इंजिन आहे, इथं 2 इंजिन आहेत बघा. हे एक इंजिन आणि ते एक इंजिन, ये दोनों इंजिन जो है ना, ये बहुत पावरफुल इंजिन है. चला यांना आपण करू बाय बाय. त्या भावांनो निवांत झोपलाय काय तुम्ही? 1 2 3, हा एक भाऊ आणि त्या दोघी बहिणी आहेत बरं का. आणि त्या बहिणींचे कोण आहेत ते पुत्तूर आहेत, पुत्तूर. ये बघा इनका क्या चल रहा है इधर भाई. ये बहुत मतलब ना, इसको ना बहुत मारना चाहिए. लय बाद कुत्रा आहे, खरंच बाद कुत्रा आहे. तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत त्याने जे आहे ना, जवळ 10 लोकांना चावला असेल, 10. असंच काय करत आहे, रात्री आता निवांत झोपतो दिवसभर, रात्री रोडवर जाते आणि उभं राहते, येईल त्या गाडीच्या अंगावर जाते. तर मित्रांनो परत एकदा सांगतो, आपल्या चॅनलला ना तुम्ही करा हो सबस्क्राईब. असे रोज ब्लॉग बघायचे आहे ना मला, करा सबस्क्राईब. तर चला आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.